नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नंदन सर. आज आपण इयत्ता 8वीतील सर्कल, कॉर्ड अँड आर्क या प्रकरणाबद्दल अभ्यास करणार आहोत. सर्कल म्हणजे सर्कलची डेफिनेशन आधी आपण बघूया. सर्कल म्हणजे बघा, द सेट ऑफ पॉईंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉईंट इन दॅट प्लेन इज कॉल्ड द सर्कल. सेट ऑफ पॉईंट्स असा बिंदूंचा एक संच असतो बघा. एका फिक्स पॉईंटकडून समान अंतरावर आपण बिंदूंचा संच काढतो. असे अनेक बिंदू मिळून एक सर्कल तयार होतं. आता या सर्कलमध्ये ओ हा सेंटर आहे, जो आपण फिक्स पॉईंट घेतो तर तो आहे सेंटर ऑफ द सर्कल. त्यानंतर जे अंतर आपण घेतो आपल्या कंपासमध्ये, ते जे अंतर आहे कंपासमध्ये, या कंपासमध्ये आपण जे अंतर घेतो हे अंतर म्हणजे त्या सर्कलची रेडियस, आणि रेडियसच्या दुप्पट असते ते म्हणजे डायमीटर. आता या आकृतीमध्ये रेडियस ऑफ द सर्कल बघा, ओ ए, ओ एस, ओ टी या त्या सर्कलच्या रेडियस आहेत. आणि डायमीटर म्हणजे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट आपण जर जोडले आणि ती रेषा जर सेंटरमधून जात असेल तर त्याला आपण डायमीटर म्हणतो. हे पूर्ण झालं त्याचं डायमीटर. ही अर्धी असते रेडियस आणि हा पूर्ण असतो डायमीटर. त्यानंतर पी क्यू ही वर्तुळाची कॉर्ड आहे. कॉर्ड, सर्कलची कॉर्ड आपण त्याला म्हणतो. या प्रकरणामध्ये आपण अजून एक शब्द वाचला, तो म्हणजे आर्क ऑफ द सर्कल. आता आर्क म्हणजे काय, तर आर्क काय असते तर बघा, आर्क म्हणजे काय तर हा जो भाग आहे ही झाली आर्क. असे वर्तुळाचे हे पूर्ण सर्कल जे आहे ही पण एक आर्क आहे. या पूर्ण सर्कलचं मेजरमेंट असतं 360. पूर्ण सर्कलचं मेजरमेंट असतं 360. आणि बरोबर डायमीटर जिथून आपण काढतो त्याला म्हणतात सेमी सर्कल. म्हणजे हा जो भाग आहे अर्धवर्तुळ ज्याला मराठीतून म्हणतो, तर त्याचं माप असतं 180 अंश. अर्धवर्तुळाचं माप 180, पूर्ण वर्तुळाचं माप 360. तर बघा, मोर दॅन 180 असेल तर त्याला आपण मेजर आर्क म्हणतो. म्हणजे मेजर आर्क जे 180पेक्षा जास्त माप असेल. मग असे कोणते आर्क आहे यात तर बघा, इथून स्टार्ट केलं आपण तर पूर्ण इथपर्यंत आपण घेऊ शकतो 180पेक्षा मोठी, किंवा इथून स्टार्ट केलं सेमी सर्कलपेक्षा मोठी पाहिजे त्याला म्हणतात मेजर आर्क, आणि 180पेक्षा लहान एवढीच याला म्हणतात मायनर आर्क. 180पेक्षा कमी असेल तर मायनर आर्क, 180पेक्षा जास्त असेल तर मेजर आर्क. असे 3 प्रकार असतात. सेमी सर्कल 180पेक्षा मोठी असेल तर बघा, आता इथे मी सांगतो तर मोर दॅन 180 डिग्री असं असेल, किंवा 2 प्रकार. ज्याचं माप 180पेक्षा जास्त असेल तो आहे मेजर आर्क, आणि 180पेक्षा कमी असेल ती मायनर आर्क. आता या ज्या 2 आर्क आहेत या आपण पाहिल्या. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला इथे आपल्याला त्यांनी रेडियस वगैरे विचारले आहेत बघा. इन द फिगर, ॲडजॉइनिंग फिगर, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल विथ रेफरन्स टू द फिगर, फिल इन द ब्लँक्स. आता बघा, सेगमेंट ओ डी इज द डॅश ऑफ द सर्कल. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलपासून, सेंटरपासून तर इथपर्यंत जे अंतर आहे त्याला आपण रेडियस म्हणतो. तर ओ डी, ओ बी, ओ ए हे सगळे काय रेडियस आहेत. त्यानंतर सेगमेंट ए बी इज द डॅश ऑफ द सर्कल. ए बी इज द डायमीटर ऑफ द सर्कल. पी क्यू इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. त्यानंतर सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल म्हणजे हा केंद्रबिंदूकडून, हा जो सेंटर आहे त्याला जो अँगल तयार करतात त्याच्याशी जो निगडीत अँगल आहे त्याला म्हणतात सेंटर अँगल. हा झाला.
अँगल BOD, अँगल AOD हे झाले सेंटर अँगल. मायनर आर्क आहेत AXD, ही आर्क आहे मायनर आहे AXD. त्यानंतर BD, फक्त BD पण बघा AXD ही 180 पेक्षा कमी आहे म्हणून मायनर आर्क आहे. BD पण 180 पेक्षा कमी आहे ती मायनर आर्क आहे. त्यानंतर मेजर आर्क बघा PAB, PA आणि B पूर्ण इथपर्यंत. त्यानंतर PDQ. तर अशा प्रकारे हा झाला बेसिक. आता याच्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड. प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड आपल्याला बघायची आहे. तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आता ही काय प्रॉपर्टी आपण बघूया. त्यांनी असं सांगितलं आहे परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाची रेष. कुणाला बघा, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सर्कलचा जो सेंटर आहे तिथून आपण त्या कॉर्डला जर परपेंडिक्युलर काढली तर ती काय करते, बायसेक्ट करते त्या कॉर्डला. बायसेक्ट. आता बायसेक्ट म्हणजे काय, बाय म्हणजे 2, सेक्ट म्हणजे सेक्टर भाग, म्हणजे 2 समान भागात तिला विभागते. म्हणजे बघा कॉर्ड AB जर तुमची 10 सेंटीमीटर असेल आणि OP जर आपण 90 डिग्री काढली, परपेंडिक्युलर काढली, तर या ABचे 2 समान भाग होतात, AP आणि BP. तर ही पूर्ण AB जर 10 असेल तर AP 5 आणि BP पण 5. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इफ द सेगमेंट इज AB इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर O. AB इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर O. सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू AB, याला म्हणतात परपेंडिक्युलर. हे परपेंडिक्युलरचं चिन्ह आहे उलटा T. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंश. दोघांमध्ये या कॉर्ड AB आणि OP या दोघांमध्ये जो कोन आहे तो 90 अंशाचा असतो. असं असेल तर देन सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BP, म्हणजे जेवढी AP असणार आहे तेवढीच BP असणार आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो APचं माप बरोबर BPचं माप बरोबर ABच्या अर्ध, 1/2 ऑफ AB. बघा 1/2 ऑफ लेंथ ऑफ AB. मग AB जर 10 असेल तर ही 5, ही 5. तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड आहे आणि या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला सम्स करायचे आहेत, गणितं करायचे आहेत. 17.1 कडे आपण जाऊया. 17.1 प्रॅक्टिस सेट 17.1. त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलेलं आहे. इन अ सर्कल विथ सेंटर P, कॉर्ड AB इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर. हा सर्कल आहे, त्यात P इज द सेंटर आहे, AB कॉर्ड आहे आणि कॉर्ड ABची तुम्हाला लेंथ त्यांनी दिली आहे 13 सेंटीमीटर. PQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. PQ परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ABला, म्हणजे या दोघांमध्ये या PQ आणि AB मध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. देन फाइंड लेंथ QB. मग QB किती असेल. तर प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे, प्रश्न मी लिहून घेतलेला आहे एका कागदावर आणि आपण आता तो सोडवणार आहोत. बघा इन द सर्कल, आता काय माहिती त्यांनी दिलेली आहे ती मी तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे बघा ग्रीन स्केच पेनने. इन द सर्कल विथ सेंटर P, कॉर्ड AB इज ड्रॉन ऑफ लेंथ 13, म्हणजे ही जी AB आहे ही आहे 13 सेंटीमीटरची आणि PQ परपेंडिक्युलर टू AB. PQ जी आहे ही परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे QB किती असणार आहे. तर बघा आपलं प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड काय सांगते, तर परपेंडिक्युलर आपण काढली कॉर्ड ABला, तर ही जी लाईन आहे ती या ABला 2 समान भागात विभागते, म्हणजे बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे या ABचे 2 इक्वल पार्ट होतात, AQ आणि QB, म्हणजे 13च्या हाफ. बघूया आता काय लिहिताना त्याला काय लिहायचं. इन द सर्कल विथ सेंटर P, सेगमेंट PQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. हे लिहावं लागतं कारण परपेंडिक्युलर असल्याशिवाय आपण तो नियम वापरू शकत नाही, ती प्रॉपर्टी वापरू शकत नाही. व परपेंडिक्युलर असल्यावर देअरफोर
लेंथ ऑफ ए क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ बी क्यू किंवा क्यू बी इज हाफ ऑफ लेंथ ऑफ ए बी. पण याला कारण काय, हे आपण डायरेक्ट लिहिण्यापेक्षा त्याला आधी कारण पण लिहावं लागतं. हे आपल्याला कुठून समजलं, कोणी सांगितलं, त्यासाठी कारण काय आहे तर प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड असं कारण लिहायचं बाय प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड किंवा नुसतं प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. मग आता प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड लिहिल्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ क्यू बी आपल्याला विचारलेलं आहे, बी क्यू किंवा क्यू बी इज इक्वल टू हाफ ऑफ, आता ए बी किती आहे 13, म्हणजे आता ह्या 2ने हा टू जो आहे डिनॉमिनेटरला आहे तर 2ने 13ला डिवाइड करूया आपण. 13ला डिवाइड केल्यानंतर बघा 13 डिवायडेड बाय 2, 2 6 12 राहिला 1 दिला पॉईंट 10, 2 5 10 बरोबर 6.5. आता ते सेंटीमीटरमध्ये होतं म्हणून आपल्याला इथे सेंटीमीटर लिहावं लागेल. लेंथ ऑफ क्यू बी इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे फर्स्ट सम आपण सॉल्व करायचं आहे. तुम्ही याच्यावर एकदा नजर टाका, स्क्रीनशॉट काढू शकता, लिहून घ्यायचं लिहून घेऊ शकता. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 17.1. क्वेश्चन नंबर 2 यात बघा रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, म्हणजे सर्कल आहे त्याचं सेंटर ओ दिलं आहे आणि त्याची रेडियस आपल्याला दिली आहे इज 25 सेंटीमीटर. इथे बघा ब्लू लाईनमध्ये ओ डी हे जे डिस्टन्स दिसतं आहे ही आहे रेडियस ऑफ द सर्कल. आता ही रेडियस त्यांनी आपल्याला दिलेली आहे 25 सेंटीमीटरची. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. त्यांनी सांगितलं आहे कॉर्ड तुम्हाला दिलेलं त्या कॉर्डचं डिस्टन्स या सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे कॉर्डचं म्हणजे किती लांब आहे हे अंतर आहे ते आपल्याला काढायचं आहे. कधी द लेंथ ऑफ कॉर्ड इज 48 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं असताना. आता इथे लेंथ ऑफ कॉर्ड त्यांनी दिलेलं आहे 48 सेंटीमीटर. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण 48 सेंटीमीटर आहे, चुकून इथे मी ओके 48 सेंटीमीटर 48 सेंटीमीटर कॉर्ड. ओके, आता 48 दिल्यानंतर बघा आता काय काय दिलेली माहिती आहे आपल्याला ती आधी आपण लिहून घेऊया. इन द सर्कल विथ सेंटर ओ रेडियस ओ डी किती आहे 25 सेंटीमीटर. त्यानंतर कॉर्ड जी डी आहे 48 सेंटीमीटर. आणि डिस्टन्स ऑफ द कॉर्ड म्हणजे काय परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर म्हणजेच काय असतं परपेंडिक्युलर टू द कॉर्ड फ्रॉम सेंटर. म्हणजेच बघा या कॉर्डचं जे डिस्टन्स आहे हे जे डिस्टन्स आहे सेंटरपासून त्यालाच आपण परपेंडिक्युलर म्हणतो. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाचा कोन. हा जो कोन आहे हा 90 अंशाचा आहे. आता 90 डिग्री असल्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड काय सांगते की ही जी ओ पी आहे पिंक कलरची ती या कॉर्ड जी डीला बायसेक्ट करते. म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये तिला डिवाइड करते. म्हणजे जी पी जेवढा असेल तेवढंच पी डी असणार आहे. आता बघूया आपण. देअरफोर लेंथ ऑफ पी डी आपल्याला पी डी आवश्यक आहे इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ जी डी. याचं कारण काय आहे, कारण त्याचं असं आहे प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड. कारण लिहायचं आहे आपल्याला बाय
the property of chord. मग प्रॉपर्टी ऑफ कॉर्डनुसार त्याचं माप कॉर्डच्या अर्ध असणार आहे. मग आता कॉर्ड आपली आहे 48 सेंटीमीटरची. मग आता हे किती झाले 1/2 इंटू 48. 48ला 2ने डिवाईड केलं तर 2 1 जा 2, 2 4 जा 8. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. म्हणजे किती झाली 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर आहे लेंथ PD. त्याला बॉक्स करूया आपण. आता लेंथ PD आपल्याला मिळाली आहे 24 सेंटीमीटरची. आता इथे जर तुम्ही नीट पाहिलं इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. त्याच्यामध्ये हायपोटेनियस दिलेला आहे 25, ही दिले 24. आपल्याला OP फाइंड करायचं आहे. फाइंड द डिस्टन्स. त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे फाइंड काय करायचं, द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड. मग डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर आता इन ट्रायंगल OPD. आता हा जो नाव आपण लिहिलं आहे तर ते नाव आपल्याला आधी ते डायग्राममध्ये शोधायचं की जे आपण नाव लिहिलेलं आहे तो ट्रायंगल आपल्याला दिसतोय का. तर बघा OPD हा ट्रायंगल आहे. OPD आहे ना, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस आलंच. तर यामध्ये अँगल OPD इज इक्वल टू 90 डिग्री. आता याचं कारण काय लिहिणार आपण, OP परपेंडिक्युलर टू GD. आणि आता हे परपेंडिक्युलर पायथागोरसनुसार मग देअरफोर बाय पायथागोरस फॉर्म्युला. पायथागोरसचा फॉर्म्युला आपण यूज करतोय तर ते कारण आपण थोडंसं वेगळ्या पेणाने लिहूया म्हणजे आपल्याला वाचताना पण बाय पायथागोरस परीक्षेला अभ्यास करताना तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे की कुठे आपल्याला ट्विस्ट आहे, त्या गणितामध्ये बदल होतो थोडासा, कोणता नवीन फॉर्म्युला वापरतो आपण. तर त्यासाठी आपल्याला हे लिहावं लागतं आहे बाय पायथागोरस फॉर्म्युला. पायथागोरसच्या फॉर्म्युलानुसार आपण काय लिहिणार इथे, तर OD स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. आता यात फक्त आपल्याला किमती भरायच्या आहेत. OD आहे 25चा स्क्वेअर इज इक्वल टू OP आपल्याला माहीत नाही आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला, आणि PD आहे 24 त्याचा स्क्वेअर. आता 25चा स्क्वेअर आहे 625 इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस 24चा आहे 576. आता बघा हा जो 576 आहे राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, तो लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर नेगेटिव्ह होणार. तर 625 मायनस 576 इज इक्वल टू OPचा स्क्वेअर. यांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू येते बघा, व्हॅल्यू आपल्याला येते 49. आता 49 इज इक्वल टू OPचं स्क्वेअर. आता 49 कुणाचा स्क्वेअर आहे, ती असणार आहे OPची व्हॅल्यू. आता इथे OP काय आहे, OP इज इक्वल टू 49 कुणाचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 7चा, 7 सेंटीमीटर. आता OP मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर बरोबर. पण OP काय आहे ते आपल्याला लिहावं लागेल ना. OP म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर. आता फायनल आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. फायनल आन्सर लिहिताना आपल्याला फायनल आन्सर तिथे आपल्याला लिहिणार आहोत आपण. फायनल आन्सर काय इथे लिहितो मी, आन्सर आपलं आन्सर द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर is 7 सेंटीमीटर.
तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित नजर टाका या गणितावर. एकदा नजर टाका व्यवस्थित. लिहू शकता तुम्ही, लिहायचं असेल लिहून घ्या. ओके, तर आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3, प्रॅक्टिस सेट 17.1. प्रॅक्टिस सेट 17.1 मध्ये बघा प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं सेंटर आपल्याला दिलं आहे ओ. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस, म्हणजे रेडियस जे आहे त्याची लेंथ आपल्याला विचारलेली आहे. त्यांनी दिलेलं काय बघा, इफ द कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ किती दिलेली आहे 24. ए बी कॉर्ड आहे आपल्याला माहिती आहे, त्याची लेंथ आहे 24. ॲट अ डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरकडून ती कॉर्ड 9 सेंटीमीटर, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ओ एम हे 9 सेंटीमीटरचं आहे. आणि ए बी आहे 24. तर आपल्याला ओ ए विचारले, तर ए बी 24 आहे, तर ए एम किती असेल. ऑफकोर्स कॉर्डच्या हाफ. कॉर्ड जर 24 आहे त्याच्या हाफ झाले 12, म्हणजे ए एम 12 झाली, बी एम पण 12 झाली. आणि हे कशामुळे झालं, तर प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड जे आपण शिकलेलो आहोत. ओके, तर आपण आता लिहायला सुरुवात करूया. बघा तसंच इन द सर्कल विथ सेंटर ओ. कोणत्या सर्कलमध्ये, अशा सर्कलमध्ये ज्याचं सेंटर ओ आहे त्यामध्ये सेगमेंट ओ एम परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी हे आपण लिहायचं, कारण त्याशिवाय आपल्याला प्रॉपर्टी यूज करता येणार नाही. आपण नाव आपण आपल्या मनाचं दिलेलं आहे, बरोबर. तर आता ओ एम परपेंडिक्युलर टू ए बी, आता हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर काय, मग अजून त्यांची मापं आपण लिहून घेऊया. लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 24 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड काय सांगते का, लेंथ ऑफ ए एम इज हाफ ऑफ लेंथ ऑफ ए बी. याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. रिझन आपण लिहिणार आहोत. रिझन काय आहे, येस, बाय द प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड आपल्याला सांगते की ते जे परपेंडिक्युलर आहे ती कॉर्डला बायसेक्ट करते, म्हणून ए एम हा ए बीच्या हाफ आहे. मग ए एम हा ए बीच्या हाफ आहे, तर ए बी आपल्याला दिले 24. मग 24च्या हाफ काय झालं, येस 12. बघा आता याला डिवाइड करूया. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच ए बीच्या हाफ किती आले, ए एम इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता ए एम मिळाले. आता पुन्हा तेच आपल्याला पायथागोरसचा वापर इथे करावा लागणार आहे. आता हा जो ट्रायंगल आहे, मग या ट्रायंगलमध्ये, म्हणजे ट्रायंगलचं नाव आपण घेऊया इन ट्रायंगल ओ एम ए. आता हा ट्रायंगल ओ एम ए कोणता, ट्रायंगल ओ एम ए. बघा हा ट्रायंगल ओ एम ए, हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल ओ एम ए, तो किती आहे, ट्रायंगल ओ एम ए मध्ये तो अँगल जो आहे हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल ओ एम ए इज इक्वल टू 90 डिग्री.
कारण आपण त्याला घेतलेलं आहे इथे OM परपेंडिक्युलर टू AB. मग आता बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस फॉर्म्युला, पायथागोरस काय सांगतात आपल्याला, का कोणताही राईट अँगल ट्रायंगल असेल त्यामध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा अदर टू साईडच्या स्क्वेअर्सच्या ॲडिशन एवढा असतो. म्हणजेच OA स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आता OM आणि AM यांच्या किमती आपल्याकडे आहेत. OM इक्वल टू 9 सेंटीमीटर आणि AM इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. तर 9चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर किती आहे, येस 81, प्लस 12चा आहे 144. या दोघांची ॲडिशन आपल्याला करायची. ॲडिशन किती झाली, 1 + 4 5, 8 + 4 12, कॅरी 1, येस 225. हा झाला OAचा स्क्वेअर. मग OA किती झाला, नुसताच स्क्वेअर तर नको आहे आपल्याला. मग OA किती झाला, 225चा स्क्वेअर रूट. म्हणजेच OA इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. कारण 15चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 225 होतो, म्हणून OA इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता OA काय आहे, हीच रेडियस ऑफ द सर्कल आहे आणि तीच आपल्याला फाइंड करायची होती. मग फायनल आन्सर आपण काय लिहिणार, त्यांनी प्रश्नामध्ये विचारलं होतं की फाइंड द लेंथ ऑफ द रेडियस. मग फायनल आन्सरमध्ये बघा, लेंथ ऑफ रेडियस इज 15 सेंटीमीटर. एकदा व्यवस्थित नजर टाका पुन्हा पहिल्यापासून आणि लिहू शकता तुम्ही. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला त्यांनी आता पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, C इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. रेडियस आपल्याला 10 सेंटीमीटर दिली आणि फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. लेंथ ऑफ द कॉर्ड पण दिली आहे 12 सेंटीमीटर. बघा, लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर आणि रेडियस इज 10. आता इथे पण बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये रेडियस आपल्याला 25 दिली होती आणि लेंथ ऑफ कॉर्ड 48 दिली होती. अगदी त्याचप्रमाणे आपण जसं OP फाइंड केला, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, तर सेम गणित इथे पण करायचं आहे. म्हणजे हा जो सेकंड क्वेश्चन आहे सेम तसाच क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे आणि हा तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 17.1 इथे संपतो आहे. ऑल द बेस्ट.